तर भास्कर जाधव यांनी अर्थातच जो प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे आणि अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणावरती कारवाई केली जाईल असं उत्तर हे पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे। वेळात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून जोरदार विरोध होतोय आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। ज्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी मी आहे, सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। कोल्हापुरातल्या शिरोली पूल ते हा शिरोली पूलचा जो परिसर आहे त्या परिसरातला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन जे आहे ते आज होणार आहे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन जे आहे ते होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या पार्श्वभूमीवर आल्याची सगळी चित्र जी आहेत ती पाहायला मिळते। पोलीस व्हॅन जे आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खरं तर पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावर या आंदोलनाला कोणताही परिणाम होऊ नये यासाठी काही प्रमाणात वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे। खरं तर थोड्याच वेळात या ठिकाणी आता आंदोलक जे आहेत ते जमतील आणि त्यानंतर घोषणाबाजी असतील त्या करण्यात येतील। खरं तर प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जो आहे त्याच्याच विरोधात हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आज होणार आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील आता सध्या तैनात आहे आणि थोड्याच वेळात ज्यावेळेस आंदोलन या ठिकाणी जमतील त्या ठिकाणी काही प्रमाणात धरपकड देखील होण्याची शक्यता आहे। कारण या महामार्गाविरोधात काही शेतकरी जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आहेत। मात्र सरकार जे आहे ते काही या सगळ्या महामार्गाच्या बाबत कुठेतरी हा महामार्ग रोखणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हा सगळा विरोध जो आहे तो तीव्र विरोध जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। रस्त्यावरची लढाई जी आहे ती आता सामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल ते लढण्यासाठी सज्ज असल्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलक जमतील त्यावेळेस काय नेमकी परिस्थिती असेल याकडे आपलं लक्ष असणार आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।